श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। लक्ष्मी टिकवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हे आता बघूया। वास्तुशास्त्र आणि दिशा व गृहसंतुलन पंचमहाभूते यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो। आपण काही गोष्टी अंमलात आणून पैशाची निगडीत अडचणीवर मात करू शकतो। 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशांमधून येणारी लक्ष्मी दीर्घकाळ टिकणारी आणि वाढणारी असते। ती येण्यासाठी व टिकवण्यासाठी पुढील गोष्टींवर लक्ष देऊन अंमलात आणाव्या। तर त्या गोष्टी कोणत्या आता आपण पुढे पाहणार आहोत। तर उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेला जड वस्तू ठेवायच्या नाहीत। ईशान्य, आग्नेय, नैऋत्य या दिशा सकारात्मक वाढवणाऱ्या आहेत, त्या नेहमी स्वच्छ ठेवायच्या। उत्तर आणि ईशान्य दिशेला निळ्या रंगाची वस्तू ठेवा। व्यवसाय, उद्योगात नवीन संधी मिळतील। पूर्व दिशेला हिरव्या रंगाची वस्तू किंवा एखादे लहानसे रोपटे लावा। नवीन लोकांशी परिचय होऊन तुमच्या करिअरमध्ये विकास होईल। आग्नेय दिशेला केशरी रंग किंवा लाल रंग वापरा किंवा त्या रंगाची वस्तू ठेवा। घरात पैसा खेळत राहील। दक्षिण दिशेला लाल रंगाची वस्तू ठेवल्याने आत्मविश्वास, मन शांती मिळेल, आत्मविश्वास आणि समाधान वाढेल। देवघरात श्रीयंत्र, कनकधारा यंत्र, महालक्ष्मी यंत्र, त्रिपुर सुंदरी यंत्र यापैकी कोणतेही एक यंत्र ठेवले पाहिजे। घरातील श्रीयंत्रावर शुक्रवारी कुंकुमार्चन म्हणजेच कुंकुनामाचा अभिषेक करावा। श्री सूक्त म्हणा। घरातील लक्ष्मी संवर्धित होईल। तुळशीचे झाड 8ही दिशेला ठेवले तरी मान्य आहे, परंतु उत्तर ईशान्य दिशेला ठेवलेले तुळशी रोप अधिक लाभदायक ठरते। त्या मातीत गोमती चक्र घालावे, त्यामुळे देखील लक्ष्मीचा घरात वास राहतो। घराच्या उत्तर पूर्व दिशेला धबधबा, नदी, समुद्र असे जलस्रोत असणारे चित्र लावावे किंवा फिश टँक ठेवला तरी देखील आर्थिक स्थिती मजबूत होते। दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेला खड्डा किंवा पाणी असता कामा नये, अन्यथा आर्थिक हानी होते। घराच्या नैऋत्य दिशेला भगवान विष्णूंची शेषशय्येवर पहुडलेली प्रतिमा ठेवल्यास नवरा बायकोचे नाते सुधारते आणि आर्थिक स्थिती सुधारते। मिठाच्या पाण्याने किंवा गोमूत्र टाकून फरशी नेहमी पुसावी। वर्षातून एकदा तरी घरात यज्ञयाग करावा। घरात सकारात्मक विचार करावेत। दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये। तुम्ही जे बोलाल तेच उलटून तुम्हाला भोगावे लागेल। वास्तू तथास्तु म्हणत असते, त्यामुळे तुम्ही चांगलंच बोलण्याची सवय लावून घ्या। जेवढं दुसऱ्याला द्याल तेवढंच तुमच्या घराला परत येईल। लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल। अन्नछत्रमध्ये दान देणगी देत राहावी। घराच्या पश्चिम दिशेला वरुण आणि त्रिपुर भैरवी यंत्र लावावे। आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची माफी मागावी। कुलधर्म, कुलाचार पाळावेत आणि पितरांचे श्राद्ध करावे, त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटांना आळा बसेल। वास्तुशास्त्र हे जीवनात सकारात्मकता निर्माण करते व कुटुंबाची
ऊर्जितावस्था विशेष लहरी संपादने द्वारा घर निर्माण करते। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।